काल लातूर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढणारं नेतृत्व आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील आणि यांच्या सहकार्यावर हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो, कारण काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि सहकारी त्या ठिकाणी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते। जाब काय विचारायचा होता की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता रमी खेळतात। मग त्या ठिकाणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तटकरी साहेब हा माणूस त्या पदावर बसण्याच्या लायकीच आहे का? तुम्ही त्या माणसाला त्या ठिकाणी कृषी मंत्री केलंय आणि त्या कृषी मंत्र्याला जर विधान भवनामध्ये पत्त्याची पानं खेळायची असतील तर आम्ही पत्त्याची पानं त्यांना देतो, त्यांनी घरी जाऊन खेळू द्या। त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर तटकरी साहेबांनी ते निवेदन स्वीकारलं आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि सहकारी त्या ठिकाणी दुसऱ्या रूममध्ये बसले होते। परंतु हा नीच प्रवृत्तीचा भडकाऊ सुरजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यावर त्या ठिकाणी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करत होता का हा सुरजा? हाही प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण होतोय। आमचा शासनाला प्रश्न आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं जर अशा कृषी मंत्र्याला असतील किंवा मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे नाहीत का? कारण जर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जर आम्ही लढत आहोत आणि जर आमच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतात, याचा अर्थ तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या ज्या काही सामाजिक चळवळी करणाऱ्या संघटना आहेत ह्या संघटना तरी तुम्हाला त्या ठिकाणी बंद पाडायच्या आहेत का? हा सर्वसामान्य प्रश्न निर्माण होतोय आणि आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतोय, येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर त्या सुरजावर बडतर्फी कारवाई झाली नाही तर सुरजा ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अण्णासाहेब जावळे पाटलांचे छावे त्याला काळं फासल्याशिवाय मागं पुढं बघणार नाही। आज सकाळी त्या ठिकाणी सुरजानं त्या ठिकाणी माफी मागितली। मी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय, सुरजा ज्या ठिकाणी दिसेल त्यालाही मी त्या ठिकाणी काळं फासणार आणि मी मीडियाच्या पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करणार, कारण तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय। काय चूक होती त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटलांची? जर तुम्हाला जाब विचारत असतील आणि तुम्ही जर हल्ला करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या अजितदादा गटाला आणि सरकारला छावा संघटना सळूगिपळू करून सोडल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।